हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज ना बेडरूमची साफसफाई करते आणि खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई एकदा होम टूर दाखव ना। तर म्हटलं होम टूर नाही पण आज बेडरूमची टूर नक्की दाखवेल। तर आता सगळी ना साफसफाई करून घेते आणि मिशोवरून डेकोरेशनचं सामान थोडं मागवलं होतं, खूप दिवसापासून मागवून ठेवलं आहे पण लावलं नव्हतं, तर ते म्हटलं आज लावायचं। तर ते लावण्याआधी पहिली घरातली साफसफाई करून घेते म्हणजे बेडरूमची, कारण का खूप दिवस झालं ना साफसफाई ह्या बेडरूमची नव्हती केली। मागच्या वेळेस व्हिडिओ दाखवला ना तर त्या दुसऱ्या रूमची केली होती आणि तसंही ह्या आर्मी क्वार्टर असल्यामुळे ना ह्या एकतर खूप जुन्या आहेत, म्हणजे खूप वर्षापूर्वीच्या हा क्वार्टर आहेत आणि कातणी इतक्या आहेत, पाळीसुद्धा भरपूर आहेत। कातणी तर इतक्या जाळ्या करून ठेवतात, आठवड्यात नाही साफ केल्या ना तर 2 आठवड्यात तुम्हाला ना त्यांची घरटी दिसणार, म्हणून वरून ना हात फिरवावाच लागतो। तर आता ह्या रूममधले ना मला वाटते 2 आठवडे तरी मी साफसफाई नसेल केली आणि भरपूर जाळ्या झाल्या होत्या। तर सगळं साहित्य आधी मी बाहेर काढून घेतलं आणि त्याच्यानंतर वरून आधी जाळ्या काढल्या। फॅनवरती सुद्धा भरपूर धुळीचा राब बसला होता, तर तो सुद्धा काढून घेतला आणि जिथे आम्ही झोपतो ना तर तिथे त्या बेडवरती मॅट्रेस नाही ठेवले, कारण का मॅट्रेस आम्ही त्या दुसऱ्या रूममध्ये ठेवलेत। मॅट्रेस होते आधी पण बाळाला ना त्याच्यावरती व्यवस्थित सरकता येत नव्हतं, त्याच्यामुळे ते काढून आम्ही एकदम फ्लॅट ज्या आर्मी कंबळ असतात ना एकदम गरम उबदार, तर आता आम्ही त्या अंतरलेत आणि त्याच्यावरती मग भरपूर साऱ्या चादरी वगैरे, जास्त काही अंथरुणं आम्ही आणले नाहीत, जेवढे आणलेत ना तेवढे मी अंतरते, कारण का मॅट्रेस असतातच त्याच्यामुळे जास्त चादरी वगैरे आणण्याचा काही संबंध नव्हता। पण ठीक आहे ॲडजस्ट होतं। आणि आता ना ही इतके धूळ निघाले, तर धूळ म्हणजे घरातून कचरा काढून घेतला आणि आता हे जे बेड आहेत ना तर ते ओल्या फडक्याने पुसून घेते, कारण की त्याच्यावरती सुद्धा भरपूर धूळ येऊन बसते। आणि ज्या ह्या कंबळ वगैरे असतात ना, ही आर्मी कंबळ नाही आहे, ही मी सोबत आणली होती घरून, आता ती एकदम जुनी झाली, ही तेच टाकून मी जाईल तिला। तर आधी ती बेडवरती अंतरते, कारण का खूप जुने झाले म्हणून आधी ती अंतरते आणि त्याच्यावरती ह्या ज्या आर्मी कंबळ आहेत ना तर त्या अंतरून घेते। ह्या भरपूर गरम असतात, म्हणजे थंडीमध्ये भरपूर उबदार ह्या काम करतात। आणि त्याच्यावरून आता ह्या घरच्या माझ्या चादरी वगैरे टाकलेत आणि वरून बेडशीट टाकले आणि एकदम फ्लॅट बेड केला, म्हणजे बाळालासुद्धा व्यवस्थित सरपटायला भेटतं आणि उपडी व्यवस्थित होता येतं आणि आम्हालासुद्धा बरं वाटतं, कारण का पहिल्यापासून ना मॅट्रेसची सवय आम्ही लावलीच नव्हती। जिथे जाऊ तिथे ना अशा गोधड्यासोबत न्यायच्या भरपूर साऱ्या आणि त्याच हांतरायच्या आणि एकदम फ्लॅट बेड करून त्याच्यावरती झोपायचं। आणि आता कधीतरी जर मॅट्रेस आम्ही घेतले, थंडीमध्ये घेतो ना झोपायला, तर कंबर वगैरे दुखते, कारण का मॅट्रेस कसं होतं झोपल्यानंतर एकदम खाली जातात, हे आर्मीचे मॅट्रेस काही इतके व्यवस्थित नसतात, त्याच्यामुळे मग आम्ही सहसा असं फ्लॅट बेड करूनच झोपतो। आता सात्विक लागला होता रडायला आणि त्याला तिकडे रुद्रा खेळत होते त्या रूममध्ये, कारण की ह्या रूमची मी साफसफाई करत होते ना म्हणून, पण आधी बेड व्यवस्थित केला आणि त्याला इकडे आणून ठेवला। आता मस्त खेळतोय, कारण का त्याला मी दिसते ना त्याच्यामुळे तो छान खेळतोय। तर आता इथे ना मी पडदे वगैरे लावून घेते, कारण का पडदे तर मी आता धुणार नाही आहे, धुतले त्याला 1 महिनासुद्धा नसेल झाला, त्याच्यामुळे तसेच आता मी लावून घेते। आणि पडदे लावून झाल्यानंतर जे डेकोरेशनचं सामान मागवलं ना, जास्त काही मागवलं नाही, कारण का ह्या एकतर सरकारी रूम आहेत आणि आपण आपला पैसा वेस्ट करण्यात काही अर्थ नाही आहे, कारण की 2.5-3 वर्षानंतर आमची ट्रान्सफर होत असते ह्या ठिकाणावरून त्या दुसऱ्या ठिकाणी जाणं, आणि प्रत्येक ठिकाणी किती वस्तू घ्यायच्या, त्याच्यामुळे ना जास्त वस्तू मी तरी नाही घेणारे घेत असतील, कारण का रूम वगैरे सजवायला आवडतं, खूप जणींना आवडतं, पण कसं होतं सामान खूप सारं होतं आणि ट्रान्सफरमध्ये मेन म्हणजे ना वस्तू खूप तुटतात। आणि आमचं कसं असतं, आता 3 वर्ष इथे आहे ना तर ठीक आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आता इथली पोस्टिंग पूर्ण झाल्यानंतर नेक्स्टवाली पोस्टिंग कुठे येईल काहीच माहिती नसतं, त्याच्यामुळे हायल्टीमध्ये जर पाठवलं तर मग बोजा बिस्तारा सगळा पॅक करा आणि घरी जा। आणि तसंही दुसऱ्या ठिकाणी जरी चांगल्या ठिकाणी पोस्टिंग आली ना तरीसुद्धा 5-6 महिन्याकरता आम्हाला घरी जावं लागतं, म्हणजे आता आमचं पुण्यामध्ये रूम आहे ना तर आम्ही तिथे जातो। का सांगू का, पोस्टिंग आल्यानंतर लगेच रूम ह्या लोकांना मिळत नाही, तिथे गेल्यानंतर 5-6 महिन्याने किंवा जवळजवळ 1 वर्षाने सुद्धा रूम भेटतात,
येतात, मग तोपर्यंत आपण आपल्या घरी थांबायचं. त्याच्यानंतर परत सगळं सामान पॅक करा. परत त्या ट्रान्सफरमध्ये आपल्या किती वस्तूंचं नुकसान होतं विचारू नका. तर माझं तर इतक्या वस्तूंचं नुकसान झालं ना, त्याच्यामुळे मी ना महागड्या वस्तू घ्यायला मागत नाही, आणि घेतल्या तरी ना आपल्या खिशाला परवडतील अशा ह्या प्राईजमधल्या वस्तू मी मागवल्यात. म्हणजे 150, 200, 250, भारी भारी 300 रुपयापर्यंत, जास्त नाहीच. आणि नेमक्याच वस्तू, कारण का आपण जिथे जास्त वेळ घालवतो, आपण ज्या घरामध्ये राहतो ना, ते घर प्रसन्नसुद्धा वाटलं पाहिजे. एकदम पूर्ण मोकळं मोकळं घर अजिबात चांगलं वाटत नाही, तिथे पॉझिटिव्हिटी कधीच येत नाही. त्याच्यामुळे थोडंफार घर सजवायचं. आता वास्तुशास्त्रामध्ये काय सांगतात की जितकं घर आपण स्वच्छ ठेवू, प्रसन्न ठेवू, डेकोरेट केलेलं असेल, साफसुथरं घर असेल, तिथे पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आणि ते खरं आहे. म्हणजे तुम्ही बघितलंच असेल, आपल्या घरामध्ये आपण जितकी स्वच्छता ठेवू ना, तितकं आपल्याला बरं वाटतं. घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बरं वाटतं. घरामध्ये सुगंधित अगरबत्ती काही ना काहीतरी लावलं तरी पॉझिटिव्हिटी येते. आणि शोच्या वस्तू लावल्यानंतर घर सुंदर दिसतं. त्याच्यामुळे ना थोडंफार लावायचं, घर सजवायचं. आता इथे ना मी सुद्धा थोडेफार वस्तू लावून घेतलेत. जास्त भरमसाठ नाही लावणार आहे, कारण का मला जास्त भरलेलं सुद्धा नाही आवडत, नेमकंच आवडतं. आणि ह्या सगळ्या वस्तू ना मी मिशोवरून मागवलेल्या. आता हे जे स्टिकर आहेत ना, म्हणजे हँगिंग, वॉल हँगिंग स्टिकर मी मागवले होते. आता मी पहिल्या वेळेस मागवले होते ना, कारण का मला डेकोरेट करायला उशीर काय झाला सांगते. मी हे जे स्टिकर मागवले होते ना, तर ते लावले आणि त्याच रात्रीला ना खाली पडून गेले. मग मी परत ते पॅक केलं आणि लगेच रिटर्न करून टाकला. असं वाटलं की पैसे नाही येणार, कारण का भिंतीला चिपकवलेले होते ना, पण आले पैसे. 150 रुपयाचं तर होतं. आणि मग त्याच दिवशी परत दुसरे स्टिकर मागवले, पण ते येत तोपर्यंत 5-6 दिवस तरी जातातच. म्हणून हे डेकोरेट करायचं माझं राहूनच गेलेलं. म्हटलं की ज्यावेळेस ते स्टिकर येतील ना, तेव्हाच मी हे डेकोरेट करेल, कारण का तेच मी भिंतीला लावले. कीळ तर लावू शकत नाही, कारण का भिंती इतक्या भुसभुशीत आहेत ना, कीळ मारायला गेलं ना, एकतर ते कीळ व्यवस्थित जात नाही आणि सगळी माती पडते. त्याच्यामुळे कीळ काही मारत नाही. एकतर कीळ मारली ना की भिंतीसुद्धा खराब दिसतात. आणि आता इथे ना फ्रीज पुसून घेते. व्हाईट फ्रीज असल्यामुळे ना कसले पण हात लागले की ते लगेच दिसतात. त्याच्यामुळे सारखा ओला फडका मारावाच लागतो. आणि सात्विक मस्त आम्हाला दोघींना बघत बघत खेळतो, कारण का रुद्रासुद्धा इकडून तिकडून फिरते आणि मी सुद्धा माझी कामं करत बसले. ते सुद्धा मला थोडीफार मदत करते. काही पाहिजे असेल ना तर ते आणून देते. मेन मदत ती जी मला होते ती म्हणजे सांगू का कोणती, मी काम करत असले ना की ती बाळाला, सात्विकला व्यवस्थित घेते, खेळवते त्याला, आणि तो पण त्याच्याकडे चांगला खेळतो. म्हणजे मला कामं करून व्यवस्थित देतात दोघं पण. आणि आता हे डबे व्यवस्थित इथे लावून घेते. हे दिसायला ना खूप छान दिसतात, त्याच्यामुळे मी बेडरूममध्ये ठेवलेत. आणि त्या रूममध्ये ना भरपूर पसारा म्हणजे सांगू का, भरपूर सामान तिथे. 2 कपाट किंवा जे आमचे स्टोरेजचे मोठे 2 डबे आहेत ना, तर ते, आणि 1 बेड, त्याच्यावरती 2 मॅट्रेस, असा इतका पसारा होऊन गेला. त्या रूममध्ये आता आम्हाला आवडतच नाही. पण तिथे रुद्रा कधीतरी अभ्यासाला बसते. आता त्याची एक्झामसुद्धा चालू होते, त्याच्यामुळे माझे व्हिडिओ काही आले नाही. आता आज तिचा शेवटचा पेपर आहे EVS, मग त्याची एक्झाम झाली. आणि आज ती मला काय बोलते सांगू का, म्हणजे व्हिडिओ आम्ही आधीच केला आहे सुट्ट्यांमध्ये, आणि मी व्हॉइस ओव्हर आज करते. ज्या दिवशी व्हिडिओ अपलोड होतो ना, त्या दिवशी सकाळचा माझा व्हॉइस ओव्हर असतो. तर व्हिडिओ आम्ही बनवून ठेवला होता. आणि नंतर मला म्हटले, मम्मी तू सगळी साफसफाई करून झाली ना की बेडरूमची टूर ना मी दाखवतो. म्हटलं ठीक आहे, तू दाखव. आणि तिला मराठी काही बोलता येत नाही. तिने मराठीमध्ये ट्राय केलं बोलायला, पण तिला काही व्यवस्थित बोलताच आलं नाही. नंतर तिने हिंदीमध्ये केलं, तर ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच ती कशी बोलले ते. मराठी येत नाही असं नाही आहे, मराठी येतं तिला, पण तिला ना हे एक्सप्लेन नीट करताच आलं नाही. 2-3 वेळा तिने ट्राय केलं, पण तिला काही नीट जमलंच नाही. शेवटी तिने हिंदीमध्येच केलं. म्हटलं ठीक आहे, हिंदीमध्येच दाखव. आणि आता बाळाला घेते ती, मी थोडीशी साफसफाई करते इकडून तिकडून, मी थोडं बघते ना, तर तोपर्यंत तिने त्याला घेतलं आणि आता ते तुम्हाला दाखवेल. गाइस, मैं रुद्रा और मैं आज अपना बेडरूम दिखाने वाली हूँ. तो चलो चलते हैं. फर्स्ट मैं दिखाने वाली हूँ मेरा फेवरेट अपना फ्रिज कॉर्नर. तो सबसे पहले मिलते हैं रेड डॉल से डोरेमोन, बियर और हमारा फ्लफी वुल्फ. ये हमने क्लॉक क्लॉक लगाया हुआ है और आप देख सकते हो कि हमारा छोटा मिनी फ्रिज. और आप हमेशा कमेंट करते हो कि आप इतने मिनी फ्रिज कहाँ से लिया है और इतना मिनी क्यों है. तो हमारे घर में पुणे में एक बड़ा फ्रिज पहले से ही है. अगर आप हमारे ओल्ड वीडियो देखोगे तब आपको पता चलेगा.
और ये मिनी फ्रिज हमने इसीलिए लिया था क्योंकि हमारे पास पहले से ही बड़ा फ्रिज उस घर में है, और हमने मिनी फ्रिज पंजाब में फिरोजपुर में ही लिया है कैंट से। तो चलो अभी बात करते हैं ये मोटिवेशनल फ्रेम की। तो सबसे पहले लिखा है गुड थिंग्स टेक टाइम, मतलब कि अच्छी चीजें एक टेक टाइम लेती है, मतलब टाइम लेती है। कीप गोइंग, आगे बढ़ते जाओ। स्टार्ट वेयर यू आर, यूज व्हाट यू हैव, डू व्हाट यू कैन। स्टार्ट वेयर यू आर का मतलब है जहां पे आप हो वहां से स्टार्ट करो। यूज व्हाट यू हैव का मतलब है जो आपके पास है उसका यूज करो। डू व्हाट यू कैन, जो आप कर सकते हो वो करो। थिंक इट, वॉन्ट इट, वर्क फॉर इट, इसका मतलब है कि थिंक इट मतलब कि सोचो, वॉन्ट इट आपको वो चाहिए, वर्क फॉर इट उसके लिए काम करो। और ये हमने मोटिवेशनल फ्रेम्स इसीलिए बिछाया है क्योंकि ये अपने विचारों को पवित्र रखते हुए करुणा और अहिंसा जैसे गुणों को अपनाने का संदेश देता है। तो चलो सबसे पहले हम अपने बास्केट से मिलते हैं। ये है हमारा बास्केट और उसमें लगाया हमने हैंगिंग प्लांट जो मीशो से मंगाया हुआ है। और आप यहाँ पे एक बर्ड्स देख सकते हो जो नेस्ट में है। और ये जो आप कर्टन है, ये कर्टन हमने मॉल से लिया है। तो आपको कैसे लग रहा है हमारा फ्रिज कॉर्नर, ये आप ज़रूर कमेंट पे बताना। तो चलो अभी हम बेड कॉर्नर के पास जाते हैं। तो ये है हमारा कॉर्नर, बेड कॉर्नर, जहाँ पे हमने 5 हैंगिंग बर्ड्स लगाए हैं। और ये डिज़ाइनर्स फ्रेम्स जो बहुत सुंदर लग रहे हैं और ब्लैक कलर्स के हैं। ये मम्मी मेरी पक्का लिंक भेज सकती है शायद, और मेरी मम्मी पक्का लिंक भेजेगी। ये हमारा हुआ बेड टूर, और मैं अभी आपको बताती हूँ मेरा ये वाला टूर। तो यहाँ पे हमने प्लांट्स ही लगा के रखे हैं ज़्यादातर। यहाँ पे 5 प्लांट्स, यहाँ पे एक फ्लावर बकेट, और यहाँ प्लांट देख सकते हो थोड़ा लंबा है मनी प्लांट की तरह, जो हमने मीशो से लिया है। और अब बात करते हैं इस वाले कॉर्नर की। ये इतना यूज़फुल कॉर्नर है क्योंकि इसमें हम सब कुछ सामान रखते हैं, और ये हमारा सबसे अच्छा कॉर्नर है जिसमें आपने देखा होगा कि जब रक्षाबंधन था तब हमने इसी कॉर्नर पे राखी बांधी थी मैंने अपने सात्विक को, जैसे कि आप जानते हो। और फिर यहाँ पे हमने फ्लावर्स दिखाए थे। वो जो फ्लावर्स थे ना, वो आपको मम्मी ने बताया होगा कहाँ से लिया है। तो चलो अभी बात करते हैं हमारे इस बेड की। तो ये जो बेड है, यहाँ के जो बेडशीट है ना, बेडशीट ये मम्मी ने ली थी फ्लिपकार्ट से शायद से। और यहाँ के जो पिल्लोज, ये 2 पिल्लोज और ये 2 पिल्लोज, तो इसकी डिज़ाइन के आप ये 4 पिल्लोज देख रहे होगे। तो ये जो पिल्लो है इसकी ये 2 कवर्स मिले हैं, और सबसे अच्छी बात कि ये हमें दोनों ऐसे ही मिल गए थे इनके साथ, मतलब कि कवर्स चढ़ाए हुए, और ये पिल्लो इसके ही है। और ये कॉर्नर को मैंने आपको बता दिया है कि कितना यूज़फुल है। तो आपको मेरा बेड टूर कैसे लगा? और ये भी हमने लगाया है, बिछाया है, क्योंकि सात्विक को कभी कभी नीचे खेलना भी बहुत अच्छा लगता है। और फिर बाय बाय, और कमेंट में बताना कि हमारे बेड टूर कैसा है।